शरद पवारांची राष्ट्रवादी सत्तेमध्ये जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलेलं आहे। जयंत पाटील आणि भाजपचे नेते विनोद तावडे यांची अनौपचारिक भेट झालेली आहे। दरम्यान एनडीए सोबत जाण्याच्या चर्चांमध्ये तथ्य नाही असं रोहित पवारांनी म्हटलंय। शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि भाजप नेते विनोद तावडे यांची भेट झाल्याची माहिती समोर आली आहे। दोन्ही नेत्यांमध्ये अनौपचारिक भेट झाल्याचं सूत्रांकडून सांगण्यात आलंय। मतदारसंघ पुनर्रचना विधेयकासाठी केंद्रात एनडीएला आणखी खासदारांच्या पाठिंब्याची गरज आहे। संसदेच्या पावसाळी अधिवेशनात हे विधेयक पुन्हा मांडलं जाणार असल्याची माहिती मिळते आहे। त्यातच शरद पवार यांच्या राष्ट्रवादीकडे 8 खासदार आहेत। यामुळे त्या दोन्ही नेत्यांच्या भेटीला विशेष महत्त्व प्राप्त झाले। यावर खासदार सुप्रिया सुळे आणि मंत्री दत्ता भरणे यांनीही प्रतिक्रिया दिली आहे। शेवटी हे दोन्ही सिनियर नेते कदाचित दोघे एकत्रित काम केले असल्यामुळे त्यांची एक मैत्रीचं नातं, त्यांचं पक्षविरहित मैत्रीचं नातं आहे, त्यामुळे ते कदाचित भेटले असावेत। जयंतरावांची आणि विनोद तावडेंची बैठक कुठे झाली मला नाही माहिती। बैठक झालेली तुमच्याचकडून ऐकते। दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी एनडीएला साथ देऊन सत्तेत जाणार असल्याच्या चर्चा पुन्हा एकदा सुरू झाल्या आहेत। एनडीए सोबत जायचं की नाही यावरून शरद पवारांच्या राष्ट्रवादीत मंथन सुरू झाल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे। एनडीएला पाठिंबा द्यावा की बाहेरून मदत करावी यावर पक्षात चर्चा रंगत असल्याचं सूत्रांकडून कळतंय। या चर्चेची कुणीही जाहीर वाच्यता करत नसलं तरी पक्षातील एका बड्या नेत्यावर या संदर्भात जबाबदारी देण्यात आली असल्याची माहिती आहे। काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी या चर्चांबाबत सूचक वक्तव्य केलं, तर रोहित पवार यांनी या चर्चा फेटाळून लावल्या। चर्चा सुरू आहे एवढं मात्र नक्की आहे। आता त्यांना कोणता रस्ता सोयीस्कर असतो, वैचारिक की सत्तेचा, धन आणि संपत्ती आणि सत्ता, मंत्री यावर विश्वास ठेवून काम करायचं आहे, हे त्या लोकांचा संबंध आहे। त्यावर मला भाष्य करायची गरज नाही। अशी फक्त चर्चा आहे, त्याला कुठेही तथ्य नाही। तशा पद्धतीने कुठेही चर्चा न केंद्रात एनडीएच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न काँग्रेसच्या नेत्यांबरोबर चालू आहे, न राज्यात कोणाबरोबर चालू आहे।